एतदालम्बनं ज्ञात्वा यद्यच्छति तस्य तत् इति प्रोक्तं येन बिं पृच्छते नचिकेतसे. तेव्हा उपनिषदा म्हटलं आणखी पुरावा देऊन प्रमाण देऊन आपल्याला सांगतात. येतं आलं ज्ञातनं हे उपासनेचं प्रकरण चालू असल्यामुळे याच्यामध्ये निर्गुणाची उपासना सगुणाची उपासना याचं स्थित्यंतर दाखवलेलं आहे. तेव्हा अशी जी उपासना आहे मुळात समाधी ब्रह्मात ब्रह्म तत्वोपास्यापी कुटस्थ दीपामध्ये ज्ञानाने मोक्ष मिळतं आणि ज्ञानदीपामध्ये उपासनेने सुद्धा कारण मला बोलणं बरोबर नाही आहे. एकीकडे सांगतात ज्ञानाने मोक्ष होतो आणि दुसरीकडे काय सांगतात. मग एक असं काय एक तरी सांगा काय सांगा उपासनेने मोक्ष होतो हे तरी सांगा नाही तर ज्ञानाने मोक्ष होतो. दोन्ही आणि कोणत्याही साध्याचं साधन किती असते ना तो अतिव्याप्ती नावाचा काय येतो त्याचा अर्थ आहे. दोन लावायचा. रामकृष्ण भाऊ येडशीकर सांगायचे एखाद्या याला सांगितलं म्हणलं हे पाणी घेऊन ये की काय घेऊन ये मग त्या पोराने प्याल्यामध्ये काय आणलं. हा थोडा रागवला म्हणला तुला सांगितलं होतं ना पाणी घेऊन ये मग प्याला कशाला आणला. मग तो म्हणायला लागला पाणी आण म्हटल्यानंतर प्याला आण असं सांगावं लागत असते का पाणी आण म्हटल्यानंतर जरी सांगितलं नाही तरी प्याला आल्याशिवाय सांगावं लागते का. प्याल्यामध्ये पाणी आण म्हणून पाणी आण म्हटलं की तसं आलं लक्षामध्ये. म्हणून उपासना म्हटल्यानंतर ते शाम सततयुक्तानां भजतां ददामि बद्धेव गंतव्ये. बरं का ती उपासना ज्ञानाला घेऊन येते. कोणाला घेऊन येते आणि ते ज्ञान काय काय शेवटी कशाने मोक्ष मिळतो ज्ञान आहे. मग उपासना काय करत असते ते पाणी काय घेऊन येते प्याल्याला घेऊन येते काय काय असं स्वतंत्रपणे आणता येते का. एक जण होता बघा म्हटलं बा कुठे गेला होता तुम्ही म्हणे बा दूध आणण्याकरता गेलो होतो. म्हणलं मग दूध आणलं का आणलं का माहीत दूध म्हणे. म्हटलं आणलं तिथं भांडं दिसत नाही काही दिसत नाही काही नाही आणि दूध आणलं म्हणतो दूध. म्हणलं खरंच का म्हणजे महाराज तुमच्याशी काय खोटं बोलेल का खरोखरच दूध आणलं हो पण भांडं दिसत नाही ना. मला खिशात आहे. मग खिशात जरी असलं तरी त्या पिशवीत असतं कुठे असं खरं तर सांगतात बा थोडं याच्यातलं मत आहे. ते पिशवीतलं दूध असते ना त्या पिशवीचे गुणधर्म कशात उतरतात. ते पुष्कळ सरकारने प्रयत्न केला शेवटी त्याचा काही उपयोग झाला नाही. कोणतेही फळ आणायचे असल्यानंतर कशात ठेवतात आणि त्याला घाम सुटल्याशिवाय ते माणूस आहे का काम पडा असं सांगतात. म्हणून अलीकडची पद्धत आहे ना तर कारण माणसं हातात फळं आणून आणखी ते बांधून दिले तर त्याची प्रतिष्ठा काय काय होते कमी होते. म्हणून पिशवीचं राज्य निघालं आहे. कशाचं राज्य जाऊ दे दृष्टांतसं हे कशा करता आपल्याला सांगून लागलेला. येतच आलंबनं द्यात्वा यद इच्छती तस्य. येतच आलंबन म्हणजे आतापर्यंत सांगितलेला जो काही विषय आहे त्याला जाणून स्वतः आपण उपसंहार होणार आहे ना त्या उपसंहारामध्ये सगळं आता सांगाय. यद इच्छती तस्य ज्याची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे फलाची काय होते. जो ज्याची कामना करील ज्याप्रमाणे ते ते फळ त्याच्यावर सकाम असते. कोणाचं सकाम म्हणजे काय याच्यामध्ये मोक्षखेरीज करून कोणती इच्छा असणं त्याला सकाम. आणि केवळ मोक्षाची इच्छा निष्काम म्हणतात. साधकाची काय असते निष्काम अवस्था असते आणि साधक खेरीज करून इतरांच्याही ठिकाणी भक्ती वगैरे नसते असं नव्हे पण सकामात असे काय असे सकामात आहे. आणि याला चित्तशुद्धीचे फळ मिळतात. कोणाला निष्कामाला चित्तशुद्धी नावाचं काय मिळते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे
फळाची इच्छा नाही. कोणतं फळ आहे? चित्तशुद्धी आहे. आणि चित्तशुद्धीच्या द्वारा आत्मज्ञान प्राप्त होते. कशाचं? आत्मज्ञान म्हणजे शेवटचं अंतिम आहे. साधने म्हणजे कोणतं? आत्मज्ञान आहे चोखडीन संतजी माझी. मनुष्य देहाचं कर्तव्य कोणतं आहे? आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. आत्मा आणावा लागत असतो, त्याच्याजवळ आहे, पण त्याचं त्याला काय नाही. ते तर बैसोनी उपवास करी का दरिद्री. जे जे इच्छा करेल ते त्याला प्राप्त होत आहे. असं कोणं सांगितलं? कुठे सांगितलं? कठोपनिषदामध्ये. आणि पृच्छते यमेन पृच्छते नचिकेतसे. नचिकेत कथा आहे त्याची. तर नचिकेत होताना त्याचे वडील होते बघा, त्यांनी आणि इतरांना काही दान केल्या होत्या, पण त्या भाकड गाई सगळ्या, दुधाचा गाय नाही. मग अरे बापाला म्हणायला लागला, म्हणला तुम्ही दान केल्या पण कोणत्या बद्दल काय गाई दान केल्या? म्हणलं बघ त्याला पोचण्याचा काय? म्हणलं मला ज्ञान सांगतो का तो? म्हणून त्याला शाप दिला आणि पुढे तो यमाकडे गेला. आणि आपल्या वडिलाचा राग काय व्हावा? शांत व्हावा म्हणून तुझी यमाकडे. मी यमाने बाळपा म्हणलं तो कशा करता आलेला आहे, सगळी इतिहास काय केला. आणि शेवटी म्हणला तुझी काय इच्छा आहे सांग. त्याने त्यावेळेला तिथे आत्मज्ञान विचारलं. तर त्याला बरंचसं सांगितलं. म्हणलं कशाला तो भानगडीत पडतो, हे तुझं वय किती, काम किती, अमकं तमकं, आणि कशाला या म्हाताऱ्या माणसाला सुद्धा ही इच्छा होत नाही, तो बालपणात ही इच्छा करतो आहे काय? म्हातारा होऊन गेला तरी वारी करण्याची काय होत नाही. या वयात माझा वारणाचे दिवस जाऊ दे. मग शेवटी तिथे आणि यम त्याला काय सांगतो, मग ज्ञान सांग. तो बरं का तो प्रसंग विद्यारण्याने या श्लोकामध्ये आणला. हे पहा इथे प्रोक्तम यमेन पृच्छते नचिकेताने विचारल्यानंतर यमराज त्याला काय झाले सांगते झाले असं. आणि त्यांना कठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. एतदालंबनं ज्ञाता य वा मरणे वा अस्य ब्रह्मलोके तवाद भवेत्. ब्रह्मणा साक्षात्कृतिस्तु यम सम्यक उपासीनस्य निर्गुण. सम्यक उपासीनस्य निर्गुण. जो बरोबर सर्व सगुणाची काय करतो, निर्गुणाची इच्छा उपासना करतो. कशी करतो? सम्यक म्हणजे यथार्थ नाही का. नाही तर आपली उपासना चालू आहे, संसारही चालू आहे, सगळे सकामताही चालू आहे, हरिपाठ म्हणणंही चालू आहे नाही का. आपली बाई आपलं खेडवळ घर आणि त्याच्यामध्ये आपलं सगळं चालते बघा. मग सुनबाई स्वयंपाक करते आणि पाळण्यामध्ये काय असते, म्हणजे सुनबाई सांगत असते, म्हटलं बाळाला काय करा, झोके बिके द्या की तिथं, मी स्वयंपाकात आहे. मग हा बाळाचा पाळणा हलवतो आणि त्याच्यातच हरिपाठ म्हणणं चालू असतो. इकडे हरिपाठ म्हणणं चालू आहे आणि बाळाचं काय हलवतो. आणि मग सांगतो बाळ रडू नको, तुझी आई काय करते, स्वयंपाक करते, हरिमुखे म्हणा. दोन्ही चालू आहे. सम्यक म्हणत नाही, काय म्हणत. एका विषयाचा असेल तर तोच विषय काय केला पाहिजे, वाचन केला पाहिजे. त्याप्रमाणे दृष्टांत इथे सांगितलं. जो कोणी अशी उपासना करतो ये वा मरणे वा ब्रह्मलोके तो वधा. ती उपासना या म्हणजे या लोकात काय होते, प्राप्त होते. प्रतिबंध असेल तर वाया जात नाही. मग ऐका याची देही याची अनुभवचा
बरं, आता मरायची वेळ आली तरी काही ज्ञान प्राप्त झालेलं नाही. इतरांना झालं तसं आम्हाला झालं नाही. मरायच्या वेळेला झाल्याशिवाय हे बाई या पुढे मरण आहे. बरं, इथून जो गेला कुठे गेला? ब्रह्मलोकाला गेला. केलेली उपासना फुकट गेली का? ब्रह्मलोकच मुक्त होत असतं. उपासना फुकट जात नाही. मग या वा मरणे वा असे ब्रह्मलोके द्वाद, ब्रह्मलोकापर्यंत ती उपासना काय प्राप्त होते. ब्रह्मलोक ब्रह्म साक्षात्कृती सम्यक उपासनस्य निर्गुणम, ब्रह्म साक्षात्कृतीस्तु सम्यक. बरं का, ब्रह्म साक्षात्कृती सम्यक आहे उपासनस्य निर्गुणम. बरोबर निष्कामाची निर्गुणाची उपासना केल्यानंतर काय मिळते? ब्रह्म साक्षात्कार काय होतं? प्राप्त होतं. अंतिम साध्य कोणचं आहे? मोक्ष अंतिम काय आहे? मग त्याला काय प्राप्त होत असते? ब्रह्म साक्षात्कृती. ब्रह्म साक्षात्कार काय होतं? जरी आणखी या देहात झाला तर फार चांगली गोष्ट आहे. मरणाच्या वेळेला जरी उपासना फलद्रूप नाही झाली तरी ब्रह्मलोकामध्ये सुद्धा उपासनेचं फल त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. हा एक म्हटलं कुठं सांगितलेला आहे. म्हणून आणखी पुरावा देऊन आणखी काय करतात ना, विचारात तत्वज्ञान असं पुमर्थ समर्थस्य निर्गुण ब्रह्मज्ञानी धिकारा इत्यर्थ. विचार करून ज्याला तत्वज्ञान प्राप्त होऊ शकत नाही असा असमर्थ मनुष्य आहे. निर्गुणोपासनेच्या द्वारा त्याला अधिकार प्राप्त होऊन आणि पुन्हा तो मुक्त होत असतो. इथे आत्मगीता म्हणून आहे, त्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. गीता आहे ना, कपिल गीता, सांख्य गीता, श्रीमद भगवत. पण जास्त मान कोणाला मिळालेला आहे? भगवद्गीता. गाथा सर्वांच्याच आहे की नाही का, पण गाथेचा मान कोणाला मिळाला? तो गोवराला. त्याप्रमाणे अर्थो अयम या गीतायामपि स्पष्ट मोदीरिता विचाराक्षम आत्मानुपासनस्य सततम. अर्थो आत्मगीतायामपि, हाच अर्थ आत्मगीतेमध्ये. आणि कसं नाही का, भगवंतानी आत्मगीतेचं करता कोण याचं काही दाखवलं नाही. त्याच्यामुळे टीकाहीसुद्धा नाही बघा. मला एक आत्मगीता आहे, बऱ्याच गीता आहे बघा. बरं का, जे सांगितलेलं ज्ञान त्याला गीता असं म्हणतात. सांख्य गीता आहे, कपिल गीता आहे, अष्टावक्र गीता आहे, अशा गीता आहे. अर्थ अयम अर्थ आत्मगीतायामपि म्हणून असल्या प्रकारचा अर्थ आत्मगीतेमध्ये स्पष्ट मोदीरिता, स्पष्ट नाही का, सगळ्यात निसंशय असं काय केलेलं आहे सांगे. विचाराक्षम आणि आत्मनम, ज्याच्या अंतःकरणामध्ये विज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही, तो ज्ञानाचा काय नाही, अधिकारी नाही. विचाराक्षम आत्मा आहे ना, विचाराक्षम आत्मा. त्यांनी काय करायचं? सोडून द्यायचं का? मग नाही का, 2-4 वेळा आणि घोकूनही सुद्धा बाबी काय होत नाही, मग टाकून द्यायची काय? मग पाठ होईपर्यंत काय करायचे? घोकायचे. पाठ झाल्याशिवाय मग त्यांनी काय करायचं ते इथे सांगितलेलं आहे. विचाराक्षम आत्मानम अनुपासिते सततम. मग त्याने आत्मानम उपासिते, आत्मस्वरूपाची काय करावी? उपासना करावी. असं कुठे सांगितलेलं आहे? आत्मगीतेमध्ये आहे. 2-4 गडबड करण्यात काही अर्थ नाही. उद्या संपून जाते. 51 श्लोक आहे, आकडा आहे सुद्धा कशाचा आहे. कुठेही देणी किती रुपये दिले जाते हे तर पाहू.